नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण दारव्हा तालुक्यातील धनगरवाडी या गावामध्ये उपस्थित आहोत आणि माझ्यासोबत भालेराव सर उपस्थित आहे. नामदेवराव भालेराव सर हे एक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. आज 15 मार्च माननीय कांशीराम साहेब यांची जयंती, त्याच अनुषंगाने आपण नामदेवराव भालेराव यांच्याशी बातचीत करूया. बहुजन समाज पार्टी तो बामसेपच्या आंदोलनामध्ये सुद्धा माननीय कांशीराम साहेब असताना त्यांनी कार्य केलेलं आहे आणि आंदोलनाला जवळून पाहिलेलं आहे. तर आज माननीय कांशीराम साहेबांची जयंती आहे, त्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. जय हिंद, धन्यवाद. आज माननीय कांशीराम साहेबांची जयंती आहे 15 मार्च, त्या निमित्ताने आपण बातचीत करत आहोत. आपण बहुजन समाज पार्टीमध्ये काम केलं आणि माननीय कांशीराम साहेब यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा काम केलं. तर याविषयीचीच बातचीत आपल्याला या मुलाखतीमध्ये करायची आहे. तर आपण पाहतो आहे माननीय कांशीराम साहेब हे एक गरीब कुटुंबातून आलेले आहे आणि फार मोठं आंदोलन भारताच्या या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं आहे बहुजन समाजाचं. तर सुरुवातीपासून आपण सुरुवात करूया की माननीय कांशीराम साहेबांचा जन्म कसा होता, जीवन कसं होतं आणि आंदोलनाकडे कसे काय वळले, याविषयीची पार्श्वभूमी सांगा. मान्यवर कांशीराम साहेबांचा जन्म पंजाबमध्ये झाला. गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. अतिशय हालाकीची परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये रोपड जिल्ह्यामध्ये खवासपूर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण खूप कठीण परिस्थितीमध्ये झालेलं आहे, तरी त्यांनी खूप परिश्रम घेऊन उच्च शिक्षण प्राप्त केले आणि नोकरीच्या शोधामध्ये ते होते आणि त्यांना त्याच पिरियडमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईच्या संशोधन इन्स्टिट्यूट मध्ये नोकरी त्यांनी मिळवली. बरं, माननीय कांशीराम साहेबांचं घरची परिस्थिती त्यावेळेची कशी होती, याविषयी काही सांगा ना. घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती, कारण त्यांचा जन्म दलित समाजामध्ये झाला. रामदासी अशीक असं दलित समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. अत्यंत दुःखद हालाकीची परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या आई वडिलांना असं वाटत होतं की ते शिकून मोठे झाले पाहिजे, तर त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं आणि ते मुंबईला एका ठिकाणी ते क्लास 1 अधिकाऱ्याची नोकरी त्यांना प्राप्त केली आणि त्या ठिकाणी ते नोकरी करत होते आणि नोकरी करत. मग आपण सांगितलं की माननीय कांशीराम साहेब हे अत्यंत गरिबी परिस्थितीतून आलेले आहे, पंजाबमधून आलेले आहे आणि नोकरी धंद्याच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने मुंबई या ठिकाणी आले. तर चळवळीकडे कसे काय वळले, आंदोलनाकडे कसे काय वळले, इतकं मोठं आंदोलन कसं उभारलं, याविषयीचं काही सांगा ना. तर नोकरी करत असताना त्यांचे जे काही सहकारी मित्र होते मुंबईमध्ये कंपनीमध्ये काम करत असताना, त्यांच्या सहकार्याचं नाव आहे दिना भाना. तर जेव्हा 14 एप्रिलचा पिरियड होता, तो 14 एप्रिल भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त. हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल त्यांना साजरी करायची होती. त्यावेळेस बाबासाहेबांचा विचार सर्वदूर पोहोचलेला नव्हता, कारण बाबासाहेब गेल्यानंतर त्यांची जे चळवळ आहे ते जराशी डामाडोल झालेली होती आणि राजस्थान मधील दिना भाना नावाचे जे त्या ठिकाणी कर्मचारी होते आणि या कांशीरामजी साहेबांची त्यांची ओळख झाली आणि एवढ्यातच त्यांचे जे सहकारी मित्र होते दुसरे, ते खापर्डे, डी.के. खापर्डे साहेब. हे डी.के. खापर्डे साहेब माझ्या माहितीप्रमाणे नागपूरचे का? हो, नागपूरचे. तर मग त्या ठिकाणी त्यांची ओळख झाली. तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल या दिवशी येणार होती. तरी त्या दिवशी ते त्यांच्या कंपनीच्या मालकाकडे गेले आणि आम्हाला या दिवशी सुट्टी पाहिजे, तर त्यांच्या कंपनी मालकांनी त्यांना विरोध केला. ही पार्श्वभूमी या आंदोलनामागची राहिलेली आहे की जयंतीचा कार्यक्रम होता आणि त्या निमित्तानं सुट्टी मागण्यासाठी गेले होते. मग पुढचं काय झालं? पुढे मग त्यांनी सुट्टी देण्याचा नकार दिला. त्यावेळेस मग ते लोक नाराज झाले. त्यांचा आणि त्या कंपनी मालकांचा वाद झाला. वाद झाल्यानंतर ते नर्वस झाले तिघे जण. आणि मग असं का झालं, तेव्हा तोपर्यंत मान्यवर कांशीराम साहेबांना बाबासाहेबांबद्दल अजिबात काहीच माहिती नव्हतं. बाबासाहेब या देशामध्ये समतेचे, क्रांतीचे, विचारांचे मसीहा आहे, घटनाकार आहे, अजिबात काही माहिती नव्हतं. आणि त्या रात्री ते नर्वस झाले आणि डी.के. खापर्डे साहेबांनी त्यांना बाबासाहेबांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे, मान्यवर कांशीराम साहेबांनी ते पुस्तक वाचलं, अनेक वेळा वाचलं, त्याच्यावर गंभीर विचार केला
तर पंजाबमध्ये जे दलित समाजामध्ये मान्यवर कांशीरामचा जन्म झाला त्यांनाही या अस्पृश्यतेचा शिकार व्हावं लागलं, तर त्यांना जे त्या ठिकाणी चटके बसले, तर हे पुस्तक जेव्हा त्यांनी वाचलं तर त्यांना ते जाणीव झाली की खरी गोष्ट आहे, या पुस्तकामध्ये आपलाच इतिहास आहे. मग त्यांनी अनेक वेळा पुस्तक वाचलं, बाबासाहेबांच्या विचाराने ते पूर्णपणे भारावून गेले आणि चळवळ कशी सुरू करायची तर त्यांनी ठरवलं. आणि महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबाला मानणारे जो वर्ग होता, तरुण वर्ग, त्यांनी एकत्रित केलं आणि बाबासाहेबांच्या चळवळीला पुन्हा जिवंत करण्याचं काम त्यांनी महाराष्ट्रापासून सुरू केलं. परंतु त्या काळी जे बाबासाहेबांच्या समाजाचे जे लोक होते चळवळीमध्ये काम करणारे, खोबरागडे वगैरे त्या काळामध्ये, तर त्या लोकांना हे मिळाले का बाबासाहेबांची चळवळ हे लोक सुरू करणार आहे, सुरू केलेली आहे यांनी आणि मी पण सुरू करणार आहे. तर मग एका लढल्यापेक्षा आपण संयुक्तपणे संघटन तयार करू आणि समाजाला हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करू. तर ही पार्श्वभूमी माननीय कांशीराम साहेबांनी जे आंदोलन उभं केलं किंवा बामसेब उभी केली किंवा बहुजन समाज पार्टी उभी केली, तर याची ही सर्व पार्श्वभूमी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे डी.के. खापर्डे साहेब आणि दीना भाना यांनी अनिहिलेशन ऑफ दी कास्ट म्हणजे जाती निर्मूलन हे पुस्तक बाबासाहेबांचं पुस्तक दिलं आणि कांशीराम साहेबांनी ते पुस्तक वाचून भारावून गेले आणि प्रेरित झाले. तर मग याच्यानंतर मग आंदोलन कसं काय उभारलं याविषयी सांगा. तर आंदोलन असं उभारलं गेलं की महाराष्ट्रामध्येच या विचाराचं, फुले शाहू आंबेडकरी विचाराचं रोपटं त्याने लावण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरी विचाराचे जेवढे काही कार्यकर्ते नेते यांची भेट घेतली आणि सांगितलं की आपण राष्ट्रव्यापी या विचाराचं आंदोलन उभारूया. परंतु त्यांनी सांगितलं की म्हणे आमचं त्या समाजामध्ये, बाबासाहेबांच्या समाजामध्ये जन्म झाला, आम्ही जवळून पाहिलं, आम्ही जे चळवळ राबवत आहोत, जे आम्ही करत आहोत त्याप्रमाणे तुम्ही आमच्या मागे करा. आणि पण यांना मान्यवर कांशीराम साहेबांना त्यांचं जे कार्य आहे आंबेडकरी मुवमेंट पुढे नेण्याचं, ते जरासं वेगळ्या माध्यमातून वाटत होतं. यांना समाजाची आणि देशाची क्रांती होणार नाही, विकास होणार नाही असं त्यांना वाटत होतं. परंतु ते मान्यवर कांशीराम साहेबांचं ऐकत नव्हते. मग कांशीराम साहेबांनी त्यांच्यापासून दुरी बनवली. मग त्यांनी हेच विचार पूर्ण भारतभर पसरवण्यासाठी त्यांनी 3000 किलोमीटर सायकलनी प्रवास केला आणि फुले शाहू आंबेडकर, पेरियार रामास्वामी नायकर, नारायण गुरु या समतावादी महापुरुषांचा त्यांनी विचार पूर्ण भारतभर पोहोचवला आणि त्यांना संघटना उभी करायची होती. तर मग त्यावेळेस त्यांनी संघटना उभी करण्यासाठी 3 प्रकारची मदत पाहिजे. कशा प्रकारची मदत घेतली त्यांनी संघटना निर्माण करण्यासाठी? कांशीरामजी म्हणत होते 3 प्रकारची मदत अशी पाहिजे, ती अक्षरापासून सुरू होणारी 3 प्रकारची मदत पाहिजे. कशी? ती म्हणजे टॅलेंट, ज्यांच्या जो बुद्धी आहे त्यांनी संघटनेला बुद्धी द्या. ती म्हणजे ट्रेजर, पैसा द्या. ज्यांच्या जो पैसा आहे, बुद्धी नाही पैसा आहे, त्यांनी पैसा द्या. ज्यांच्या जो दोन्ही नाही त्यांनी वेळ द्या, टाइम द्या. तर जर समजा आपलं संघटन जर या पद्धतीने मजबूत जर झालं तर देशामध्ये आपल्या संघटनेचा मुकाबला कोणी करू शकत नाही. आपण देशामध्ये या महापुरुषाच्या विचाराचा विजय मिळवू शकतो. त्यासाठी त्यांनी मग त्या काळामध्ये DS4 आणि बामसेब हे जे सामाजिक संघटन उभं केलेलं आहे. आता आपण सांगितलं की याच माध्यमातून त्यांनी संघटना उभी केली. 3000 किलोमीटर त्यांनी सायकलने प्रवास केला, बरोबर? बिलकुल. तर या माध्यमातून त्यांनी लोकांना संघटित केलं आणि संघटना निर्माण करण्याचं त्यांना सुद्धा सांगितलं आणि संघटित आपण लढू हे सुद्धा विचार लोकांना पटवून देण्याचं काम त्यांनी केलं. तर DS4 आणि बामसेब निर्माण झाली. तर मला एक सांगा की DS4 आधी निर्माण झाली की बामसेब आधी निर्माण झाली? पहिले DS4 निर्माण झाली. DS4 पेबॅक सोसायटी या नावाचं संघटन, म्हणजे संघटना चालवण्यासाठी पैसा आणायचा कुठून? गरीब लोक, मजदूर लोक काही संघटनेला पैसे देऊ शकत नाही, कारण त्यांचा घरचा प्रश्न आहे. म्हणून त्यांना कर्मचाऱ्याचं संघटन, सामाजिक संघटन उभारलं आणि कर्मचाऱ्याच्या संघटनेमधून त्यांनी संघटना उभारण्यासाठी पैसा गोळा केला आणि बामसेब नावाचं संघटन तयार केलं. कारण हे सामाजिक संघटन होतं आणि कांशीराम नेहमी म्हणत होते की सगळ्या समस्येची जे मूळ आहे ते चाबी आहे
राजकीय गुरुकिल्ली. बिलकुल बिलकुल. हो हो. समाज सगळ्या समस्येवर जे विजय मिळवायचा असेल तर सत्तेत जायला लागणार आहे. बिलकुल. सत्ता हे सगळ्या समस्याचं मूळ आहे, बिलकुल. चाबी आहे, मास्टर चाबी आहे बिलकुल. असं ते म्हणत होते. हो, हो. आणि त्यानुसार त्यांना ते फंड उभारण्यासाठी हो. त्यांनी DS4 बामसेपची स्थापना केली. तर बामसेप अशा पद्धतीने निर्माण झाली आणि DS4 सुद्धा निर्माण झाली आणि बामसेप आणि DS4च्या माध्यमातून आंदोलन सुरू झालं. तर मग आता महत्वाचा मुद्दा आपण घेऊया की आपण दारव्हा तालुक्यामध्ये बामसेप किंवा बहुजन समाज पार्टीमध्ये काम केलं, माननीय कांशीराम साहेबांच्या चळवळीमध्ये काम केलं. तर या चळवळीमध्ये आपण कसे काय जुळले या माध्यमातून सांगा ना. चळवळीशी कसं काय आपण जुळले याविषयी सांगा. या चळवळीशी जुळण्याचं कारण असं की मी सुरुवातीपासून बाबासाहेबांचे शालेय जीवनामध्ये थोडेफार पुस्तकं वाचण्यात आले असं. तर मला मग बाबासाहेबांच्या विचाराकडे वळण्याचं मला मार्ग मिळाला. आणि मग बाबासाहेबांचे खरे विचार या देशामध्ये या राज्यामध्ये कोण पुढे नेत आहे, बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांच्या विचाराचे वारस कोण आहे. मग मी अनेक पुस्तक वाचल्यानंतर मला कांशीरामजीच्या नावाची माहिती झाली आणि मग मी त्या संदर्भामधून त्यांच्या कॅडर बेस कार्यक्रम अटेंड केले आणि मला त्या कार्यक्रमामध्ये जाऊन कॅडरमध्ये जाऊन मला भारताचा आणि महापुरुषाचा इतिहास आणि मनुवादी विचारांचा इतिहास या विचाराची मला ओळख झाली. आणि मी तेव्हा ठरवलं की नाही, जर देशामध्ये लोकशाही संविधानामुळे आहे, देशामध्ये लोकशाही संविधानामुळे आहे, संविधानामुळे सत्ता आहे, तर नक्कीच बाबासाहेबांचे विचार मान्यवर कांशीराम साहेब देशभर पसरवतील आणि आपणही खालीचा वाटा का नाही होत, आपणही या विचाराशी जुळलं पाहिजे असं मला वाटलं. तर आपण या विचाराशी जुळले. आपण सांगितलं की बरेचसे पुस्तकं तुम्ही वाचले आणि त्या पुस्तकातून प्रेरित होऊन आपण कांशीराम साहेबांच्या चळवळीशी आपण जुळला. तर या चळवळीची विचारधारा काय होती, या चळवळीचं कार्यपद्धती कशी होती त्याविषयी सांगा ना. या चळवळीची कार्यपद्धती अशी होती का बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं हे बहुजन समाजासाठी लिहिलं, फक्त एकाच समाजासाठी लिहिलं नाही. आणि बाबासाहेबांचा इतिहासाचा संपूर्ण अभ्यास मान्यवर कांशीराम साहेबांनी केला. या देशामध्ये जर आपल्याला मास्टर चाबी बनायचं असेल तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घ्यायला लागत. आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. बहुजन म्हणजे एक समाज नाही, 85% जे आहे सर्व माली तेली कुष्टी मांग माळ चमार म्हणजे या सगळ्या बहुजन लोकांचं संघटन करून मास्टर चाबी मिळवण्याचं त्यांनी काम केलं. आता तुम्हाला मी यामध्ये थोडस आणखीन थांबवण्याचा प्रयत्न करतो की त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष सुद्धा होता, परंतु माननीय कांशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टी निर्माण केली. जसं काही आपण मागच्या क्षणामध्ये सांगितलं की इथल्या रिपब्लिकन पार्टींनी किंवा इथल्या आंबेडकरी विचाराच्या लोकांनी माननीय कांशीराम साहेबांशी जुळून घेतलं नाही, तर बहुजन समाज पार्टी मग त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये निर्माण केली. तर या पार्टीचे मुख्य उद्देश काय होतं, त्याचं प्रिन्सिपल काय होतं, सिद्धांत काय होतं याविषयी सांगा. बहुजन पार्टीची जे विचारधारा आहे ते फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पेरियार रामास्वामी नायकर या महापुरुषाची विचारधारा आहे. या महापुरुषाची विचारधारा सांगते की देशामध्ये समतामूलक समाज बनवण्याची विचारधारा आहे. आणि इथले जे महाराष्ट्रीयन जे चळवळ राबवणारे, आंबेडकरी चळवळ राबवणारे तेव्हाचे जे कार्यकर्ते होते तर ते मात्र बाबासाहेबांचं नाव तर घेत होते, पण चळवळ बाबासाहेबांच्या विचारानं ते पुढे नेत नव्हते. ते काँग्रेस सोबत किंवा इतर त्या काळी जे पक्ष होते त्यासोबत गठबंधन करत होते. म्हणजेच ज्या प्रमाणात बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या प्रमाणात चळवळ समोर जायची होती त्या वेगाने चळवळ समोर जात नव्हती, अशाच प्रकारचं होतं. तर माननीय कांशीराम साहेबांनी मग बहुजन समाज पार्टीची निर्मिती केली. तर बहुजन समाज पार्टीची निर्मिती झाल्यानंतरचा प्रवास काय सांगता येईल आपल्याला. बहुजन समाज पार्टीची निर्मिती झाली. बहुजन समाज पार्टी हे राजकीय लढाऊ पक्ष आहे. बिलकुल. आणि या देशातील 85% बहुजनांनी जर बहुजन समाज पार्टीमध्ये जर नेतृत्व केलं, बहुजन समाज पार्टीचं जर कार्य केलं तर ते दिवस दूर नाही का बाबासाहेबांच्या संविधानाचा देश, बाबासाहेबांच्या संविधानाचा जो विचार आहे, सम्राट अशोकाच्या काळाचा जो भारत आहे
तर ते या संविधानामुळेच निर्माण होईल असं मान्य कांशीरामजीचं म्हणणं होतं. आणि त्या आधारावर त्यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. आणि एवढंच नाही तर पूर्ण भारतभर भ्रमण करून बहुजन समाज पार्टीची ख्याती मान्यवर कांशीराममुळेच भारतच नाही तर भारताच्या बाहेरचे देश सुद्धा हे मानतात. बिलकुल बिलकुल. आम्ही पाहत आहोत की आपल्या समोर टेबलवर एक पुस्तक ठेवलेलं आहे माननीय कांशीराम साहेबांचं. कशाचं पुस्तक आहे ते? हो, तर हे पुस्तक आपण ठेवलेलं आहे माननीय कांशीराम साहेबांचं चमचा युग. तर अशीच बरीचशी ग्रंथसंपदा आपण माननीय कांशीराम साहेबांची वाचली असेल. तर माननीय कांशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टी निर्माण केली आणि बामसेप सुद्धा ही संघटना होती. तर बहुजन समाज पार्टी निर्मिती झाल्यानंतर मग बामसेपचं काय झालं, बामसेपची कशी काय कार्यकारिणी चालू होती, बामसेपची चळवळ कशी चालू होती याविषयी सांगा. बहुजन समाज पार्टीची स्थापना झाली तेव्हा बामसेपची चळवळ चालूच होती त्याच नेटाने. कारण जो काही भारतातला कर्मचारी अधिकारी वर्ग आहे तो फंड देत होता. आजकालचे जे पक्ष आहे तर आपला पक्ष चालवण्यासाठी व्यापारी लोकांकडून फंड घेतो आणि सरकार स्थापन झाल्यानंतर त्या व्यापाऱ्याचंच भलं पाहत असतो. आज रोजी पाहतो आपण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे, नोकऱ्या कमी झालेल्या आहेत, अनेक प्रकारचा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. तर मान्य कांशीराम साहेब असं सरकार स्थापन झाल्यानंतर या देशामध्ये सर्व जाती धर्माचं आणि शेतकरी वर्गाचं एकंदर कर्मचारी वर्गाचं कल्याण झालं पाहिजे याच्यासाठी ते कोण्या राजकीय पक्षाकडून किंवा कोण्या व्यापाऱ्याकडून ते पैसे घेत नव्हते. तर आपल्याला स्वाभिमानानं हा देश चालवण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं होऊन राजकीय संघटन मजबूत करण्यासाठी हे कार्य करत होते. एकूणच आपण आपल्या बातचीतमध्ये सांगितलं की माननीय कांशीराम साहेबांना बामसेप नावाची चळवळ उभी केली, DS4 उभी केली आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी माननीय कांशीराम साहेबांना बहुजन समाज पार्टी सुद्धा निर्माण केली आणि त्या माध्यमातून बहीण मायावती यांना मुख्यमंत्री सुद्धा केलं आणि देशातच नव्हे तर संपूर्ण जगात सुद्धा बहुजन समाज पार्टीचं नाव गाजविलं किंवा बहुजन समाज पार्टीचं नाव झालं. तर या माध्यमातून माननीय कांशीराम साहेबांना भारतामध्ये समतामूलक समाज निर्मिती करायची होती आणि याचसाठी चळवळ असो किंवा राजकीय पक्ष असो निर्माण केला होता. आणि एकंदरीतच कांशीराम साहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनात गरिबीचं जीवन जगलं आणि त्याच माध्यमातून चळवळ चालवली. गरिबाकडून एक रुपया जमा करून समाजाची निर्मिती व्हावी यासाठी संघटनात्मक कार्य केलं आणि अशाच माध्यमातून त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे यापन केलं. आज माननीय कांशीराम साहेबांची जयंती या औचित्याने आपण भालेराव सर यांच्याशी बातचीत केली आणि सरांनी सुद्धा आपल्यासोबत माननीय कांशीराम साहेबा सोबतचा जो अनुभव होता म्हणजेच चळवळीमधला जो अनुभव होता आणि माननीय कांशीराम साहेबाबद्दलचे जे विचार होते ते आपल्याला बातचीतमधून चांगल्या प्रकारे सांगितली. दिलखुलासपणे आपण बातचीत केली त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. जय भीम सर. धन्यवाद. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? माननीय कांशीराम साहेबांच्या जीवनावर प्रकाश पडावा या निमित्तानं आज 15 मार्च रोजी माननीय कांशीराम साहेबांची जयंती याचेच औचित्य साधून आपण ही बातचीत केली होती. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.